अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात खदानबाधित आदिवासी गावातील रस्त्याची दुरावस्था, रुधाडी येथील संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको। अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील सातपुड्यातील आदिवासी बहुल गावे जुनुना रुधाडीवरून पोपटखेड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। प्रशासन आणि ग्रामस्तरावरून वारंवार तक्रारी देऊन दखल घेतली जात नाही। अखेर जुनुना ते पोपटखेड या रस्त्यावर गावकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। यामुळे गौण खनिज वाहून नेणाऱ्या ट्रक रस्त्यावर अडकून आहे। 2 तासापासून वाहतूक पूर्णतः ठप्प आहे। गाजीपूर रुधाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिज क्रेशर चालवल्या जातात। यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक होत असल्याने या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजेना झाले आहे। तर प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरावस्थेसंबंधी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने आज ग्रामस्थांकडून रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले। तर हे रस्ते गावखेड्यांना जोडणारे असून या रस्त्यावर असणाऱ्या गावातील नागरिकांना, आजारी असणाऱ्या लोकांना दवाखान्यात घेऊन जाताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे। तर या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि गरोदर महिलांना या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। हर्षदास सोनोने, अकोला। पोपटखेड ते खिरकुण हा जो रहदारीचा रस्ता, मेन रस्ता आहे, या रस्त्यावर रुधाडी गाजीपूर येथे जवळपास 6 ते 7 खदाने आहेत, गौण खनिज। या गौण खनिजच्या माध्यमातून इथून मोठमोठे ट्रक चालत असतात आणि या ट्रकमुळे हा जो रुधाडी ते पोपटखेड रस्ता अत्यंत खराब झालेला आहे। या रस्त्यावर कमीत कमी 3 ते 3.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत, मोठमोठे खड्डे आहेत। इतके मोठे खड्डे आहेत की त्यातून ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची स्कूल बस किंवा ॲम्ब्युलन्स या रस्त्यावरून येत नाही। अशा प्रकारची खूप दुरावस्था झालेली आहे। या रस्त्याचा या आदिवासी गावांना खूप त्रास आहे आणि या रस्त्यावरून ज्या ट्रक चालतात हे फार ओव्हरलोडेड असतात। याच रस्त्यावर एक आपलं पूल पण आहे पोपटखेड धरणावरचा। त्या रस्त्यावरून आपल्या 10 ते 12 गावांचा संपर्क आहे। डेलीचा रहदारी रस्ता आहे आणि या ओव्हरलोडमुळे 10 टनाच्या ऐवजी या ट्रकची क्षमता 30 ते 40 टन आहे। त्यामुळे तो पूलसुद्धा क्षतिग्रस्त झालेला आहे। एकाकडून थोडासा खचलेला सुद्धा आहे आणि त्यांना पुलाला मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत। तर आमची अशी इच्छा आहे की या गौण खनिजसाठी शासनाला जो करोडो रुपये निधी येतो त्यासाठी त्यांनी त्या माध्यमातून महसूल विभागाच्या वतीने त्यांना पर्यायी मार्ग काढून द्यावा किंवा हा जो रोड आहे 2 किलोमीटरचा, हा पूर्णतः सिमेंट काँक्रीटचा रोड बनवून द्यावा, हीच गावकऱ्यांची इच्छा आहे। कारण यांना उन्हाळ्यात देखील आम्हाला खूप त्रास होतो, उन्हाळ्यात धुळीचा त्रास होतो। त्यामुळे विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना अनेक आजार झालेले आहेत, किडनी, दमा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत। तर अशा या खूप प्रकारच्या आजार आणि इतकं मोठं खूप त्रास आहे। त्यामुळे आमच्या गावातील लोकांनी आज ट्रक इथं थांबवलेले आहेत। आमची अशी इच्छा आहे की हा रोड त्यांनी पूर्ण मुरुम टाकून, सध्या तरी मुरुम टाकून व्यवस्थित करून घ्यावा आणि मार्ग सुरक्षित करावा।